नमस्कार, स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोरसुरी वरण कसं बनवायचं ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. असं हे वरण मराठवाड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केलं जातं. या बोरसुरी वरणला काही ठिकाणी भोकरी वरण, मसाला वरण असे बरेच काही नावे आहेत. निलंगे तालुक्यातील हे प्रसिद्ध बोरसुरी वरण आहे. तर हे बोरसुरी वरण भंडाऱ्यामध्ये किंवा लग्नाच्या पंक्तीमध्ये गावाकडे भरपूर प्रमाणामध्ये हे वरण केलं जातं. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने हे बोरसुरी वरण करून बघा. एकदम झणझणीत आणि चटपटीत चवीचं हे बोरसुरी वरण आहे. तर तुम्हाला अशाच गावरान नवनवीन रेसिपी जर पाहायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे भुरसुरी डाळ बनवण्यासाठी वेगळ्या-वेगळ्या डाळीचा वापर केला जातो. तर इथे मी 2 वाट्या तूर डाळ घेतलेली आहे. तर त्यासाठी इथे एक अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी एवढ्या डाळी घ्यायच्या नसेल, तर तुम्ही फक्त तूर डाळीपासून पण हे भुरसुरी वरण करू शकता. तर इथे मी 2 वाट्या कुकरमध्ये तूर डाळ घालून घेतलेली आहे, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी सालासकट मुगाची डाळ असेल, तर तुम्ही सालासकट ही मुगाची डाळ या ठिकाणी वापरू शकता. तर या डाळीमध्ये भरपूर पाणी घालून घ्यायचं आहे आणि हाताने चोळून-चोळून आपल्याला एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हे डाळ धुवून घ्यायचं आहे. तर इथे 2 ते 3 पाण्याने ही डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. नंतर यामध्ये आपल्याला डाळ शिजेल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. एक टोमॅटो घेतलेला आहे, ते रफली मोठ्या-मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. ते टोमॅटो घालून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 इथे हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि ते हिरवी मिरचीचे मोठ्या-मोठ्या स्लाईसमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते हिरवी मिरची आपल्याला या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस घालून आपल्याला छान या डाळीमध्ये ढवळून घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला या कुकरच्या एक 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर हे बोरसुरी वरण करण्यासाठी आपल्याला कोणतेही वाटण लागत नाही. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे बोरसुरी वरण केलेले आहे. तर इथे एक 2 ते 3 शिट्ट्या या कुकरच्या झालेल्या आहेत. तर या कुकरचं झाकण काढून बघूया. तर बघू शकता एक 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपली मस्त हे डाळ छान मऊसूत लोण्यासारखी शिजली गेलेली आहे. आपण यामध्ये तेल आणि हळद घातल्यामुळे डाळ शिजायला फार वेळ लागत नाही. म्हणून डाळ शिजत असताना आपल्याला हळद आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तर ही शिजवून घेतलेली डाळ आपल्याला पळीने अशा पद्धतीने घडसून घ्यायचं आहे. पळीने घडसून घेण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी रवीने किंवा एखादा विस्कर घेऊन ही डाळ तुम्ही घडसून घेऊ शकता. तर बघू शकता आपली इथे मस्त मऊसूत हे डाळ छान शिजली गेलेली आहे. तर लगेचच आपण या डाळीला किंवा या वरणाला छान फोडणी देण्यासाठी इथे गॅसवरती एक मोठं भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. बरेच जण हे वरण खूप तर्रीदार बनवतात. त्यासाठी तुम्ही जशी तरी पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये तेल घालू शकता. तर इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये आपल्याला एक मोठी वाटी मोठ्या स्लाईसमध्ये कांदा कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा थोडं परतवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये 1-2 चमचे मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान फुटायला लागली की आपल्याला त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे. कांदा अगोदर घालण्याचं कारण म्हणजे आपण गरम तेलामध्ये जिरं आणि मोहरी घातल्यानंतर ते करपण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला पहिल्यांदा कांदा घालून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जिरं आणि मोहरी घालून घ्यायचं आहे. हे कांदा, जिरे, मोहरी छान परतल्यानंतर आपल्याला बारीक कुटून घेतलेलं आपण इथे आलं आणि लसूण घातलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट तुम्ही रेडीमेड न घेता असं फ्रेश हे आलं लसूण कुटून घातल्यानंतर आपल्या या बोरसुरी वरणाला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला यामध्ये आलं लसूण फ्रेश कुटूनच घालायचं आहे. तर हे कांदा आणि आलं लसूण आपल्याला मंद गॅसवरच परतवून घ्यायचं आहे आणि या कांदा आणि लसणाला छान गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये एक अर्धी वाटी कढीपत्त्याचे पानं घालून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता छान परतवून घ्यायचा आहे. तर इथे आपण हे 15 ते 20 जणाला पुरेल इतपत हे बोरसुरी वरण करणार आहोत. नंतर यामध्ये आपण इथे एक 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि थोडंसं परतवून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये खोबरं घालून घ्यायचं आहे. तर हे खोबरं आपण खिसून किंवा वाटून न घेता आपण
मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरला हे खोबर बारीक वाटून घ्यायचं आहे. तर या डाळीला जास्तीत जास्त खोबर घालत असतात. म्हणजे खोबर घातल्यामुळे आपल्या डाळीला एकदम चव छान येते. म्हणून आपल्याला हे डाळ करत असताना आपल्याला खोबर जास्त घ्यायचं आहे. तर इथे मी एक 2 ते 3 खोबऱ्याच्या काळ्या पाटीच्या वाट्या घेतल्या होत्या आणि ते खोबर आपण मिक्सरला वाटून यामध्ये घातलेलं आहे. तर मंद गॅसवर आपल्याला छान याचा कलर बदलेपर्यंत किंवा या खोबऱ्याचा लालसर कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर या बोरसुरी वरणामध्ये कधीही आपण विकतचं खोबऱ्याचा खीस किंवा खिसून घेतलेला खोबऱ्याचा खीस न घालता अशा पद्धतीने मिक्सरला वाटून खोबऱ्याचा खीस घातलं, की वरण अगदी चवीला छान लागते आणि असं खीस घातल्यामुळे आपल्या भोकरी वरणाला कट छान येतो म्हणून अशा पद्धतीने आपला खोबऱ्याचा खीस मिक्सरला वाटून घालायचा आहे. नंतर यामध्ये एक अर्धी वाटी कस्तुरी मेथी हातावरती चुरून घालायचं आहे. असं कस्तुरी मेथी या बोरसुरी वरणाला घातलं, की चव अगदी छान येते म्हणून आपल्याला कस्तुरी मेथी जरूर घालायचं आहे. जर तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल, तर या ठिकाणी तुम्ही जे मेथीची भाजी मिळते, ते मेथीची भाजीची पानं चिरून तुम्ही या फोडणीमध्ये घालून घेऊ शकता. नंतर यामध्ये 1-2 चमचे इथे धना पावडर घालून घेतलेला आहे आणि 1 मिनिटभरासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याचसोबत इथे 1 चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि छान आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये 1-2 चमचे इथे किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे किचन किंग मसाला जर नसेल, तर तुम्ही गरम मसाला एक 2 ते 3 चमचे या ठिकाणी वापरू शकता. त्याचसोबत इथे एक 2 ते 3 चमचे कांदा, लसूण मसाला घालून घेतलेला आहे. तर हे रेडीमेड कांदा, लसूण मसाला आहे. तर तुमच्याकडे घरगुती काळं तिखट असेल, तर तुम्ही काळं तिखट घालून घेऊ शकता. नंतर यामध्ये आपल्याला हळद पावडर घालून घ्यायचं आहे. तर इथे 1 ते दीड चमचा इथे हळद पावडर घालून घेतलेला आहे. तर हे मसाले घालत असताना आपल्याला एक-एक करून घालायचे आहेत आणि थोडंसं परतवून झाल्यानंतर आपल्याला एक-एक मसाला घालायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या या बोरसुरी डाळीला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला सगळे मसाले एक-एक करून थोडं परतवून घेऊनच आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये एक 3 ते 4 चमचे लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. तर हे बेडगी मिरची पावडर घालून घेतलेलं आहे. म्हणजे बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे आपल्या या बोरसुरी वरणाला कलर छान येतो. तर ही मिरची पावडर घालून छान 1 मिनिटभरासाठीच परतवून घ्यायचं आहे. तर हे सगळेच मसाले आपण एक 2 ते 3 मिनिटामध्ये सगळेच परतवून घेतलेले आहेत. नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला इथे थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. नुसती वरूनच कोथिंबीर सजवण्यापेक्षा असं फोडणीमध्ये हे कोथिंबीर घालून घेतल्यामुळे आपल्या डाळीला छान चव येते म्हणून आपल्याला थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीर घालून छान परतवून घ्यायचं आहे. टोमॅटो छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे मी खिसून घेतलेला 1 चमचा गूळ घालून घेतलेला आहे. तर गूळ घालण्याच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी 1 चमचा साखर घालून घेतलात तरी पण चालेल. तर इथे आपली छान फोडणी छान परतली गेलेली आहे. तर या फोडणीमध्ये आपल्याला फुल गॅस करायचा आहे आणि चिंचचा कोळ घालून घ्यायचा आहे. गूळ आणि चिंचेचा कोळ घातल्यामुळे बोरसुरी वरणाला चव छान येते म्हणून आपल्याला कधीही बोरसुरी वरण करत असताना थोडीशी चिंच आणि थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे. हे सगळे मसाले एकजीव झालेले आहेत आणि छान परतले गेलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि आपल्या फोडणीला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपली या फोडणीला छान तेल सुटलेलं आहे. तर आपण हे मसाले सगळेच आपले कच्चे होते म्हणून आपल्याला हे फोडणीसाठी जास्तीचा वेळ लागलेला आहे. बरेच जण याला वाटण करून घालतात म्हणून त्याला वेळ लागत नाही. तर या स्टेजला आपल्याला इथे जी आपण शिजवून घेतलेली डाळ आहे, ते डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. डाळ आपल्याला या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये शक्यतो या डाळीमध्ये आपल्याला गरम पाणीच करून घालायचं आहे. पाणी घालून आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे. तर हे बोरसुरी डाळ फार जास्त घट्टही नसते आणि फार जास्त पातळही नसते. तर बघू शकता अशा पद्धतीचे हे बोरसुरी वरण असतं. त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मंडळी हे वरण झणझणीत तर असतंच, पण भरपूर चविष्ट पण हे वरण आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा तरी हे बोरसुरी वरण करून बघा. तर इथे मी एक 15 ते 20 जणांसाठी रोटीसोबत कालवून किंवा कुस्करून जेवण्यासाठी हे वरण केलेलं आहे. तर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे.
तर या वरणाला आपल्याला दणदणीत एक उकळी काढून घ्यायचं आहे. तर मंडळी, या वरणाला बोरसुरी वरण नाव कसं पडलं तुम्हाला माहीत आहे का? निलंगा तालुक्यामध्ये बोरसुरी हे गाव आहे. त्या गावामध्ये या वरणाची सुरुवात झाली आणि तिथूनच या वरणाला किंवा या बोरसुरी डाळीला प्रसिद्धी मिळाली आणि त्याच गावाचं नाव या वरणाला बोरसुरी वरण म्हणून असं नाव पडलेलं आहे. तर या वरणावरती आपण इथे अर्धवट ताट झाकून ठेवलं होतं आणि छान आपण या वरणाला उकळी काढून घेतलेली आहे. तर बघू शकता एक 5 ते 10 मिनिटामध्ये छान या वरणाला दणदणीत उकळी यायला लागलेली आहे. कारण आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे म्हणून या ठिकाणी या वरणाला झटपट छान उकळी आलेली आहे. या वरणाला उकळी आल्यानंतर आपल्याला सगळे शेवटी इथे यामध्ये आपल्याला घरकुल मसाला घालून घ्यायचा आहे. तर सगळ्यात शेवटी घरकुल मसाला घालण्याचं कारण म्हणजे या मसाल्याचा फ्लेवर या डाळीमध्ये उतरतो आणि डाळ आपली एकदम चवीला छान लागते म्हणून सगळ्यात शेवटीच आपल्याला या ठिकाणी घरकुल मसाला घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये एक मूठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे मसाला आणि कोथिंबीर या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे वरण एक 20 ते 25 जण भाकरीसोबत कालवून किंवा चुरून खाऊ शकता, इतकी हे पुरेसे आहे. तर हे बोरसरी वरण तुम्ही वासानेच नक्की खाल आणि इतकी झणझणीत झालेली आहे आणि इतकी टेस्टी हे बोरसरी वरण झालेलं आहे. तर बघू शकता आपली इथे मस्त या बोरसरी वरणला दणदणीत छान उकळी आलेली आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर थोडंसं हे डाळ थंड झाल्यानंतर आपली या बोरसरी डाळीला कट किती सुंदर येत ते बघू शकता तुम्ही. तर बघू शकता थोडीशी ही डाळ थंड झालेली आहे. तर या आपल्या बोरसरी वरणाला कट किती सुंदर आलेला आहे आणि कलर किती सुंदर आलेला आहे बघा. तर इथे आपली मस्त खमंग झणझणीत आपली इथे बोरसरी वरण बनवून तयार झालेलं आहे. तर हे बोरसुरी वरण आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करूया. तर बघू शकता दिसायला पण तेवढं सुंदर आणि याला कट किती सुंदर आलेला आहे बघा आणि आपली इथे मस्त झणझणीत गावाकडील पद्धतीने आपल्या इथे बोरसुरी वरण बनून तयार झालेलं आहे. तर या वरणासोबत आपल्याला भाकरी घ्यायचं आहे. भाकरी चुरून घेऊन त्याच्यावरती मस्त हे बोरसुरी वरण त्या रोटीवरती घालायचं आहे आणि मस्त कालवून त्यासोबत लिंबू, कांदा आणि ककडी जर तुम्ही खाल्ला तर एकदम चवीला भारी लागते हे वरण. एकदम झणझणीत हे वरण आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी आमच्या या निलंग्यातल्या पद्धतीने तुम्ही हे बोरसरी वरण नक्की करून बघा. जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलला नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर रेसिपी कोणत्या शहरातून पाहता ते नक्की तुम्ही लिहून मला कळवा. चला तर मग भेटू अशाच गावरान नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.